बच्चू कडूंनी आमदारांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुद्धा आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं बच्चू कडू म्हणतायत। थोडंसं बोललो तर राजकीय नेत्यांना एवढं झोंबलं, मात्र शेतकऱ्यांचा कधी विचार केलाय का, असा सवाल त्यांनी आता उपस्थित केलाय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी किती गोष्टी या सहन केल्या असतील, असा सवालही बच्चू कडूंनी उपस्थित केलाय। पूर्ण महाराष्ट्रभर बच्चू कडू फिरत आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कशा प्रकारे संपूर्ण शेतकरी एकत्र झाले पाहिजे यासाठी बच्चू कडूंनी काल बुलढाण्यामध्ये सभा घेतली होती। त्यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा आमदारांनी कापलं पाहिजे हे वक्तव्य केलं होतं। त्याचमुळे नवा वाद निर्माण झालेला आहे। याच विषयावर आपल्यासोबत पुन्हा एकदा बच्चू कडू हो, एकंदरीत काय तुमच्या या वक्तव्यामुळे राजकीय प्रतिक्रिया निश्चित सुद्धा केला जातो, काय सांगणार? दुःख हे आहे का शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्याला झाल्या तेव्हा राजकीय प्रतिक्रिया आल्या नाही, तेव्हा तुम्ही पण दाखवलं नाही। आणि आज आम्ही थोडं बोललो तर एवढं झोंबतंय आणि इथं मरते तर तुम्हाला काही वाटत नाही। हम बोले तो फिर दंगा और मर गए तो कुछ नहीं। ही जी भूमिका आहे, जेव्हा तुम्हाला एवढं मला बोलण्यानं झोमत असेल तर ज्याच्या घरी मरण येतं त्याला किती झोमत असेल, त्याच्या यातना काय, त्याचे दुःख काय, त्याचं तुम्हाला त्याच्याबद्दल काही नाही वाटत। आणि मग याच्यावर आम्ही ठाम आहोत। असं चालू राहिलं तर आम्ही ठोकणारच आहोत आणि मी ठोकणार पहिले। हा करावंच लागेल ना, आता 6.5 लाख शेतकरी मरण पावले तर मग काय यांची काय पूजा करायसाठी ठेवले का? आम्हीच मतं मारले ना, शेतकऱ्यांनीच निवडून दिले ना। आणि तुम्हाला पार्टी महत्वाची वाटतं, शेतकरी महत्वाचं नाही वाटत। ती जी आलेली भावना आहे ते संतापापोटी आहे, दुःखापोटी आहे, वेदनेपोटी आहे आणि मी त्या शब्दाला कायम आहे। नक्कीच आमदाराच्या बद्दल ज्या वक्ती बच्चू कडूंनी भाषा केली त्यावेळी मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं देखील प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी केलेली आहे। सूरज कहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।